शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। पीक विमा 2025 सरसकट पीक विमा वितरण रक्कम दिसण्यास सुरुवात झालेली आहे। तर आजपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। तर खरीप पीक विमा महसूल मंडळ कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झालेली आहे। 2% ते 46% क्रॉप लॉस दाखवण्यात आले आहे। तर लक्षात घ्या, पीक विमा 2025 ची सुरुवातीला 16 मार्चपासून विम्याचे कॅल्क्युलेशन दिसणार असे सांगण्यात आले होते। त्यात आता थोडा उशीर जरी झाला असला तरी 9 तारखेपासून म्हणजेच 9 एप्रिलपासून शेतकऱ्यांना हे आकडे दिसणार सांगितलं। पण त्याआधीच म्हणजेच काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये 8 एप्रिलपासूनच हे कॅल्क्युलेशन दिसायला लागलेले आहेत। तर सध्या पोर्टलवरती प्रामुख्याने मूग, उडीद आणि सोयाबीन आणि मका यासारखे पिकांची माहिती अपडेट झाली आहे। परंतु जर तुम्ही तूर आणि कापूस या पिकांसाठी विमा काढला असेल तर हे पिकांचं स्टेटस अवेटेड असं दाखवत होते, परंतु आता ह्या रकमासुद्धा दिसण्यात आल्या आहेत। जे 0 दाखवत होते तिथे आता कॅल्क्युलेशन दिसण्यास सुरुवात झालेली आहे। नांदेड जिल्हा अशा या भागात जास्त नुकसान दाखवले जात आहे। परभणीमध्ये निम्मे कॅल्क्युलेशन झाले असले तरी 15 तारखेपर्यंत हे वाटप होणार आहे। तर जे काही सोयाबीन, उडीद आहे, काही ठिकाणी बाजरी आणि मका आहे, पीक विमा जास्त प्रमाणात मिळत आहे, परंतु कांद्याचं हे पूर्णपणे रिजेक्ट केलेलं दिसून येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमचे कोणतं पीक आहे नक्कीच कमेंट करा। तर तुमच्या पीक विमा तुमच्या जिल्ह्यांमध्ये दिसत नसेल तर नक्कीच इथे थोडंसं थांबायचं आहे, थोडंसं वेट करायचं आहे, कारण कॅल्क्युलेशन बदलत आहे। तर हे गुगलवर जाऊन PMFBY जे वेबसाईट असणार आहे तुम्ही त्याच्यावरती पाहू शकणार आहात। PMFBY प्रधानमंत्री पीक विमा योजना सर्च करायचं आहे, अधिकृत वेबसाईट उघडायचं आहे, फार्मर लॉग इन यावरती क्लिक करावं तुम्हाला लागणार आहे। तर लक्षात घ्या, ही वेबसाईट आहे, त्यावरती जाऊन फार्मर कॉर्नरवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, लॉग इन करायचं आहे आणि तुमचे पीक विम्याचं कॅल्क्युलेशन तपासू शकणार आहात। तर त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्यावर आलेलं OTP टाकावं लागणार आहे। एकाच नंबरवर अनेक पॉलिसी असतील तर आधार नंबर वापरून लॉग इन तुम्हाला करावं लागणार आहे। यील्ड बेस उत्पादन आकडेवारी पीक विमा आहे आणि काही ठिकाणी म्हणजेच काय पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेतले आहेत काही जिल्ह्यांमध्ये, जसे की सोलापूर आहे, धाराशिव आहे, बुलढाणा आहे, बीड आहे, अहिल्यानगर आहे, अशा ठिकाणी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेतला आहे। तर कॅल्क्युलेशन दिसून वितरण आता सुरू होण्याची गरजेच आहे। कॅल्क्युलेशन जरी दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता इथे जे काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही आकडेवारी ते नो क्लेम दाखवत आहे, एकूण दावा रक्कम 0 दाखवत आहे, ते आता बदलून त्या शेतकरी बांधवांचे एकूण दावा रक्कम यामध्ये 32,320 अशी रक्कम दाखवत आहे। त्यामुळे ते बदलसुद्धा होत आहे आणि तुम्हाला इथे कॅल्क्युलेशनचे जे काही पेएबल क्लेम अमाऊंट आहे ते सुद्धा आता दिसण्यास सुरुवात झालेली आहे। तुमचे सुद्धा अमाऊंट दिसत आहेत का नाही नक्कीच सांगायचं आहे। सर्वात जास्त दिसत आहे, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसत आहे, माढा बार्शीमध्ये दिसत आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुका आहे तिथे सुद्धा हे कॅल्क्युलेशन जास्त प्रमाणात दिसत आहे। तर शेतकरी बांधवांना आता तुम्ही सुद्धा म्हणाल की पीक विम्याच्या बाबतीत आमच्या इथे 0 म्हणजे जे कॅल्क्युलेशन आहे ते 0 दिसत आहे का? तर लक्षात घ्या, पीक विमा सध्या काय झालेलं आहे की जे सध्या पोर्टलवरती प्रामुख्याने मूग, उडीद, सोयाबीन आणि मका यासारखे पिकांची माहिती अपडेट झाली आहे, परंतु जे कांदा उत्पादन आहे ते पूर्णपणे रिजेक्ट करण्यात आलेले आहे। जे लिस्ट आहे ते सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही सुद्धा ते कॅल्क्युलेशन चेक करू शकणार आहात। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नक्कीच आपल्या योजनेत्र चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। धन्यवाद।